ठाणे जिल्ह्यातल्या दिवा परिसरात अनधिकृत इमारतींचा मुद्दा चांगलाच तापलाय। कोर्टाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेने एकूण 54 इमारतींवर तोडक कारवाई करायला सुरुवात केली। ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांनी तसे सक्त आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले। या इमारतींमधले रहिवासी या कारवाईला सक्त विरोध करतात। आज जेव्हा महापालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेले तेव्हा काही रहिवाशांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत आत्मदहनाचा इशारा दिला। मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे महापालिकेला कारवाई थांबवावी लागली। न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्यासाठी दिवेकर आले होते। त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं गेल्या काही दिवसांपासून जे दिवेकर आहेत ते एकच स्थान मानून या ठिकाणी थांबले आहेत। आत्मदहनाचा इशारा देखील महानगरपालिकांना दिलेला आहे। काही जे दिवेकर आहेत ते पेट्रोल देखील हातात घेऊन उभे आहेत आणि या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा देखील लावण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये एक तणावाचं वातावरण आपल्याला सध्या दिसून येत आहे। काय सांगाल मित्र, किती दिवसापासून आंदोलन सुरू आहेत, काय सांगा? ती टीएमसी आपण बोलतो ठाणे महानगरपालिका, ती ठाणे महानगरपालिका नाही, टॉर्चर मेंटल कॉर्पोरेशन आहे। तुम्ही फाईन इम्प्रिजमेंट करा पण एक लीगल प्रोसिजरने जा, ही आमची मागणी आहे। कुठली नोटीस नसताना तुम्ही येता इकडे तर हे आम्हाला बिलकुल दिवेकरा कोणालाच मान्य नाही आणि मी पुढे अशी काय कुठली कारवाई होऊ देणार नाही। हे लोक बोलतात की ना बिल्डिंग इल्लीगल आहेत, इकडचे लोक रहिवासी नाहीत, हे नाही ते नाही, म्हणून मग आम्हाला वोटर आयडी का दिला? ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यासाठी आले होते आणि त्यानंतर स्थानिकांनी याचा विरोध करत महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणाहून निघून गेले असल्याचं या ठिकाणी स्थानिक नागरिक म्हणत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।